कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांची 103वी जयंती उत्साहात साजरी. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न. ॲडव्होकेट दादासाहेब कुंभारे यांच्या 103वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था आणि समाजकार्य महाविद्यालय कामठी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे नेते अजय कदम होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर व्ही.आर. सिरसाट, उद्घाटक प्राचार्य डॉक्टर रुबीना अन्सारी, हिमांशू गुरुबेले, मधुकर भुरेले, उषा काळे, गौरव वाघमारे, सुकेशनी मुरारकर, रेखा भावे, नगरसेवक आकाश भोकरे, कार्यशाळा समन्वयक डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम, प्राध्यापक सागर भावे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर ॲडव्होकेट दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्राध्यापक डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या बीडी मजूर चळवळ, आंबेडकरी व रिपब्लिकन चळवळीतील महान कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या जयंतीनिमित्त रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हीच दादासाहेबांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉक्टर व्ही.आर. सिरसाट यांनी वर्तमान काळात तरुणांनी फार काळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या व्यवसायाकडे वळले पाहिजे. व्यवसायाच्या माध्यमातून आपण पुढील पिढीसाठी उपजीविकेची उत्तम व्यवस्था करून ठेवू शकतो, असे सांगून विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहनवर मार्गदर्शन केले. डॉक्टर रुबीना अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले, तर उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम यांनी, तर आभार डॉक्टर राहुल जुनगरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक सागर भावे, अखिलेश मेश्राम, हर्षल कुंभारे, मोहम्मद रिहान, संदीप शेरकर, सुशील तायडे, बसंत तांबडे, नीरज वालदे, शशील बोरकर यांनी परिश्रम घेतले. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.